टाइम्स नाऊ मराठीनं 4 नोव्हेंबर रोजी एक बातमी दिली. टाटाची सर्वात स्वस्त टू व्हीलर लॉन्च, फक्त 17,899 रुपयात 200 सीसी हायब्रिड बाईक, दमदार इंजिनसह 85 kmpl मायलेज. झालं. या बातमीनं सगळ्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. नंतर सकाळनं सुद्धा हीच बातमी दिली. आता मुळात टाटा टू व्हीलर्स मध्ये उतरते म्हटल्यावर सगळीकडे चर्चा तर होणारच. स्वर्गीय रतन टाटांविषयी भारतीयांचं असलेलं प्रेम आणि आदर यामुळे टाटा कोणतंही प्रोडक्ट लॉन्च करणार असू द्या, त्याची चर्चा तर होणे आहेच. तर मग काय आहे टाटाच्या टू व्हीलर मध्ये उतरण्यामागे रहस्य? टाटा खरंच स्वस्तात मस्त बाईक आणणार आहेत का? काय आहे टाटाची अधिकृत घोषणा, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. भारतातील सर्वात मोठी 4 चाकी वाहन उत्पादक कंपनी असलेली टाटा मोटर्स मजबूत आणि दमदार अशा गाड्या लॉन्च करून कारची सेफ्टी किती महत्त्वाची असते हे वारंवार दाखवून देत आली आहे. टाटा पंचच्या पेट्रोल व्हर्जन सारख्याच दिसणाऱ्या CNG मॉडेलमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलाय. कारमध्ये 7 इंचाचा हर्मन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील आहे. शिवाय किलेस एंट्री, ड्रायव्हर सीट हाईट ऍडजस्टमेंट, सनरूफ, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटो AC, फॉग लॅम्प आणि 15 इंच व्हील्स अशा सुविधा देखील त्यात मिळतात. कारच्या इंजिन विषयी बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला 1.2 लिटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले, जिथे हे इंजिन 113 Nm टॉर्क आणि 86 bhp पॉवर जनरेट करतं. CNG वर हेच इंजिन 103 Nm टॉर्क आणि 73.4 bhp पॉवर जनरेट करतं. टाटा मोटर्स उत्कृष्ट बिल्ड गुणवत्तेसह कार बनवण्यासाठी ओळखले जातात. कंपनीच्या या खास फीचर्सची झलक नेक्सॉनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. कंपनीनं ते अल्फा प्लॅटफॉर्मवर विकसित केले. यामध्ये इम्पॅक्ट 2.0 डिझाईन लँग्वेज वापरण्यात आली आहे. टाटा मोटर्स अल्ट्रोज हॅचबॅकमध्ये अल्फा प्लॅटफॉर्म देखील वापरत आहेत. या प्लॅटफॉर्मसह दोन्ही कार ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवण्यात यशस्वी ठरल्यात. टाटा नेक्सॉनची सेफ्टी रेटिंग आणि सेफ्टी फीचर्स कंपनीच्या प्रीमियम SUV हॅरियरच्या बरोबरीने आहेत. लँड रोव्हरच्या ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या हॅरियरला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग देखील देण्यात आली आहे. सेफ्टी आणि बिल्ड गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून दोन्ही नेक्सॉन्स कमी किमतीतही हॅरियरच्या बरोबरीने ट्रॅव्हल सेफ्टी देतात. एवढंच नाही तर मध्यमवर्गीय कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून टाटानं आजपर्यंत अनेक स्वस्त आणि मजबूत अशा कार लॉन्च केल्यात आणि लोकांनी त्या पसंत देखील केल्यात. पण अशातच टाटा मोटर्स आता दुचाकी सुद्धा आणणार आहे ही चर्चा रंगली होती. मजबूत आणि दमदार अशा कार तयार करणारी टाटा मोटर्स आता बाईक सुद्धा आणणार आहे अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. एवढंच नाही तर बाईकचे फोटो, फीचर्स आणि किंमत सुद्धा जाहीर करण्यात आली. हा सगळा प्रकार मीडियाच्या हवाल्याने देण्यात आला, त्यामुळे लोक यावर विश्वास देखील ठेवू लागले. ही बाईक सगळ्यात स्वस्त आणि मायलेज किंग असणार अशा वावड्याही उठवण्यात आल्या. एवढंच नाही तर ही बाईक 20-30 हजार रुपये किमतीतच मिळणार असल्याचं सांगितलं गेलं. या एका बातमीनं लोक वेडे झाले. आता आपण हीच बाईक घ्यायची असं अनेकांनी ठरवून देखील टाकलं. मात्र टाटा मोटर्सने अधिकृतरित्या काहीच कसं जाहीर केलं नाही असा विचारही कोणाच्या मनात कसा आला नसेल असा प्रश्न देखील पडतो. असो, या सगळ्या वावड्या बघून शेवटी टाटा मोटर्सनं स्वतःच अधिकृतरित्या ट्विट करून जे काही सत्य होतं ते सांगून टाकलं. टाटा मोटर्स ही सर्वात मोठी 4 चाकी उत्पादक कंपनी आहे. आम्ही दुचाकी उत्पादनामध्ये कोणतीही अशी तयारी केलेली नाहीये. टाटा मोटर्स कडून असा कोणताही प्लॅन नाही. जर तसं असतं तर अधिकृतरित्या जाहीर केलं असतं. पण आमचा दुचाकी उत्पादन करण्याचा कोणताही प्लॅन नाही असं त्यांनी सांगून टाकलं. त्यामुळे टाटा मोटर्सची बाईक येणार ही बातमी धादांत खोटी असल्याचं स्पष्ट झालंय. मग जर टाटा टू व्हीलर्स मध्ये उतरणारच नव्हते तर हा सगळा गोंधळ उडाला कसा? तर हे सगळं केलं AI ने. आजकाल AI काय करेल याचा नेम राहिलेला नाहीये. कोणीतरी बसल्या बसल्या खोडी काढली आणि सगळ्या जगभरात गोंधळ उडवून दिला. त्यामुळे जेव्हाही तुम्ही अशा व्हायरल गोष्टी पाहाल तेव्हा अधिकृत माहिती कुठून मिळते तो स्रोत तपासून पाहायला हवा. अधिकृत वेबसाईट्सवर त्या कंपन्या आपले प्रोडक्ट्स आधी टाकणार ना, की त्या आधीच सोशल मीडियावर व्हायरल करत सुटणार? बाकी तुमच्यापैकी किती जणांनाही टाटा टू व्हीलर्स आणणार ही अफवा खरी वाटली होती? किंवा टाटाने टू व्हीलर्स आणाव्यात असं तुमच्यापैकी किती जणांना वाटतं? कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.